नमस्कार, लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आहे पहिला सोमवार, श्रावणातला पहिला सोमवार। यासाठी मी आज गोड पदार्थ बनवलेला आहे, ते म्हणजे मुगाच्या डाळीची खीर। त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे। मुगाची डाळ घेतलेली आहे, मुगाची खीर बनवायची म्हणून त्याला साऊथ इंडियन पायसम सुद्धा म्हणतात। तर ही डाळ मी धुवून घेतलेली आहे, कारण त्याच्यावर धूळ वगैरे लागलेली असते। तुम्ही कपड्याने, ओल्या कपड्याने पुसून घेतली तरी चालेल। ही थोडा वेळ पंखाखाली मी ठेवलेली। इथे घेतले ड्रायफ्रूट्स, मनुका, गूळ, केसर, चिमूटभर मीठ घेतलेले आहे, ओलं खोबरं घेतलंय, ह्याचा मी आता रस काढणार आहे, आणि थोडी वेलची पावडर। इथे मी मुगाची डाळ आता भाजून घेणार आणि नंतर ती शिजत ठेवणार आहे, आणि शिजल्यानंतर बाकीचे साहित्य मी टाकणार त्याच्यामध्ये। तर आता आपण डाळ सगळ्यात अगोदर वेलची पूड करायची आहे, म्हणून वेलची मी भाजून घेते। आपल्याला प्रत्येक सणाला आता खूप गोडधोड करावं लागेल, त्याच्यामुळे आपण वेलची पूड अगोदरच जर करून ठेवली तर आपल्याला आपला त्रास सुद्धा वाचतो। त्यासाठी मी ही वेलची घेतलेली, वेलची थोडी मी गरम केलेली आहे, आणि आता ती मी मिक्सरवर बारीक करणार। मिक्सरवर बारीक केल्यानंतर ती चाळून घ्यायची चाळणीने, आणि नंतर त्याचा जो गाळ राहील तो फक्त आपण चहा वगैरे बनवताना त्याच्यासाठी चहामध्ये टाकायचा। म्हणजे अशी जर आपण पावडर करून ठेवली वेलचीची तर आयत्या वेळेला आपल्याला कधी उपयोगी पडतं। जर तुम्ही असेच वेलची प्रत्येक पदार्थ बनवताना जर वापरली तर ती वेलची सोलून त्याच्यात थोडी साखर मिक्स करून ती लाटण्याने वगैरे बारीक करायची। आता हे गरम झालेलं आहे, त्याला मिक्सरला लावते। अर्धा चमचा तूप टाकले। आता आपल्याला ड्रायफ्रूट्स आहेत ते आपल्याला थोडे तुपामध्ये तळून घ्यायचे। गॅस मी स्लो ठेवलेला आहे। थोडेसे तळून घ्यायचे, कारण पावसामुळे काय होतात थोडं त्याच्यात पाण्याचा अंश असू शकतो। मनुका सुद्धा मी थोड्या तळून घेते। मी 1 चमचा तूप घेतलेले, त्याच्यामध्ये आता मी मुगाची डाळ भाजून घेणार आहे। आणि खमंग अशी भाजून घ्यायची, म्हणजे त्याची टेस्ट छान लागते। गॅस स्लोच ठेवायचा, गॅस मोठं करायचं नाही। नंतर ही डाळ भाजून झाल्यानंतर त्याच्यात आपण पाणी टाकून ती शिजवून घेणार आहे फक्त। तुम्ही कुकरमध्ये सुद्धा लावू शकता, पण कुकरची टेस्ट आणि असं आपण शिजवलेलं वेगवेगळे असतात, टेस्टमध्ये फरक असतो। आता डाळ छान भाजून झालेली आहे, एकदम खमंग असा डाळीचा सुवास पसरलेला आहे। तर आता आपण ह्याच्यात टाकूया पाणी।
आता डाळ आपण शिजवून घेऊया. बघूया डाळ शिजली का. डाळ छान शिजलेली. त्याच्यात आपण टाकणार आहोत गूळ. तुम्ही गुळाचं पाक करून टाकलं तरी चालेल. आपल्याला जसं गोड कमी जास्त पाहिजे असेल त्याप्रमाणे आपण गूळ सुद्धा घ्यायचं. चांगलं घोटून घ्यायचं गूळ. त्यानंतर हे खोबऱ्याचं दूध टाकूया. त्यानंतर वेलची पूड, ड्रायफ्रूट्स टाकूया. आता ही जर थोडं आपण घट्ट करायची आपल्याला. थोडा चिमूटभर मीठ सुद्धा टाकून, कोणताही गोड पदार्थ करताना चिमूटभर मीठ टाकायचं म्हणजे त्याला आणखी छान टेस्ट येते. त्याच्यावर मी झाकण ठेवते कारण ते बुडबुडे येतात, ते अंगावर होण्याची शक्यता असते. म्हणून आपण त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवूया. गॅस मी स्लो ठेवलेला आहे. आता खीर तयार झालेली आहे. आता गॅस बंद करते. अजूनही थोडी घट्ट होईल थंड झाल्यावर. आता ही सर्व करते. डाळीची खीर ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.